देवळा तालुक्यातील वाखारी पिंपळगाव परिसरामध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेनं तिच्या 2 चिमुकल्या मुलींना सोबत घेऊन विहिरीमध्ये उडी मारली। हे सगळं प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर तातडीनं पोलीस असतील किंवा रेस्क्यू ऑपरेशन करणारं पथक असेल हे घटनास्थळी दाखल झाले। नेमकं प्रकार काय आहे, का गुन्हा घडलाय, हे सगळं शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या सगळ्या मागचं एक धक्कादायक कारण नुकतंच समोर आलंय। नेमका सगळा प्रकार काय आहे समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। वर्षा जयेश वाघ असं या विवाहित महिलेचं नाव आहे। तिनं तिच्यासोबत 7 वर्षांची एक मुलगी आणि 3 वर्षांची एक मुलगी म्हणजे सिद्धी आणि खुशी नावच्या या दोन्ही मुलींना सोबत घेतलेलं होतं आणि त्यानंतर तिनं आत्महत्या केली। जी काही माहिती मिळते त्यानुसार वर्षाचा जयेश वाघ यांच्यासोबत 2019 मध्ये विवाह झालेला होता। जयेश वाघ हे गुरांचे डॉक्टर आहेत, खासगी क्लिनिक वगैरे त्यांचं असल्याची माहिती समोर येते। सुरुवातीला लग्न झाल्याच्या नंतर काही वर्ष सारं काही अलबेल होतं, मात्र गेल्या 1-1.5 वर्षांपासून या दोघांमध्ये काहीतरी खटके उडत होते किंवा कौटुंबिक वादविवाद होत होते, अशी एक प्राथमिक माहिती या सगळ्यातली समोर आलेली आहे। अजूनही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाहीये, मात्र प्राथमिक माहिती इतकीच आहे की पती पत्नीमध्ये सततचे वाद होत असायचे। याच वादातून कदाचित वर्षा यांनी हा सगळा टोकाचा निर्णय घेतला असेल अशी शक्यता वर्तवली जाते। आता घडलेलं काय आहे तर 22 जुलैला दुपारच्या सुमारास वाखारी पिंपळगाव परिसरामध्ये जी गावाच्या बाहेरची एक विहीर आहे, या गावाबाहेरच्या विहिरीमध्ये सुरुवातीला स्वतःच्या दोन्ही मुलींना वर्षा यांनी ढकललं असावं आणि त्यानंतर त्यांनी स्वतः सुद्धा या विहिरीमध्ये उडी घेतली। ही विहीर अतिशय खोल आहे, त्यातही ती गावाच्या बाहेर आहे, त्यामुळे कुणालाही त्यांचा आवाज येण्याचा किंवा त्यांना तातडीनं बाहेर काढण्याचे प्रयत्न होण्याचा कुठलाच प्रश्न निर्माण होत नव्हता। खूप उशिरा त्यांनी आत्महत्या केल्याचं, त्यांचे मृतदेह आढळल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू टीम सगळी जी आहे ती दाखलही झाली, मात्र ही विहीर इतकी खोल होती, त्याचबरोबर अंधार खूप झालेला होता, त्यामुळे एकंदरीतच रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी, मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक तासांचा सगळा कालावधी लागला। या सगळ्यानंतर आता मृतदेह ताब्यात आहेत, मात्र या आत्महत्येच्या मागे नेमकं कारण काय? केवळ पती बरोबरच्या किरकोळ वादांवरून ही सगळी आत्महत्या झाली की या सगळ्या मागे आणखीन काही वेगळा अँगल आहे? हे सगळं शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।